कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणं हा सत्ताधारी पक्षाकडे असलेलं एक कर्तव्य असतं, जबाबदारी असते. ज्यांच्याकडे जबाबदारी ते जर अशा पद्धतीनं बेजबाबदार वागत असतील तर कोणत्या तोंडानं कुणाल कामराच्या स्टुडिओत तोडफोड करणारे सत्तेत बसून नागपूरच्या दंगलखोरांना जाब विचारतात? जर हे गाणं तेव्हा आलं असतं विधानसभेला तर स्वाभाविकरित्या लोकांच्या डोक्यात पुन्हा 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 ते बिंबवलं असतं आणि त्याचा फायदा झाला असता. तेव्हा मला तरी सध्या हे लॉजिकल वाटत नाही की ठाकरेंच्या शिवसेनेनं किंवा संजय राऊतांनी हे गाणं करून घेतलं. त्यांचा व्यक्तिगत का होईना सत्तेला विरोध करण्याचा, शिंदेना ठोकण्याचा, फडणवीसांना ठोकण्याचा, अजित पवारांना ठोकण्याचा, मी शब्दातून ठोकण्याचा बोलतोय, अजेंडा हा 100% असू शकतो. त्याचा इन्कार करता येणार नाही. फक्त ती इकोसिस्टम ठरवून आहे का तयार झालेली याबद्दल पुराव्याअभावी मी स्पष्ट बोलणार नाही. जो नियम नागपूरच्या दंगलखोरांना तोच नियम मुंबईत राज्याच्या राजधानीत तोडफोड करणाऱ्यांना सुद्धा लागलाच पाहिजे. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कुणाल कामरा हा कॉमेडियन सगळ्या भारताला माहिती आहे. तो म्हणजे कॉमेडी शिवाय त्यांच्या सतत होत असणाऱ्या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे. कुणाल कामरा यांनी मुंबईत नुकताच एक व्हिडिओ त्याचा पब्लिश झालेला आहे आणि या व्हिडिओमधनं एकनाथ शिंदे जे आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर एका गाण्याच्या माध्यमातून टीका केली आहे. अर्थात ही टीका होताच शिवसैनिक आक्रमक झालेत आणि ज्या मुंबईतल्या खार भागातल्या या स्टुडिओमध्ये जिथं कुणाल कामरांनी हा स्टँडअप कॉमेडी शो केला होता तिथं त्यांनी नासधूस केली आहे, शिवीगाळ केली आहे, तोडफोड केली आहे. पण कुणाल कामरा त्याचं विडंबनात्मक काव्य आणि एकनाथ शिंदे यांच्यावर झालेली टीका आणि त्यातनं झालेली तोडफोड यातनं आता अनेक नवीन प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात उदयाला आले आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे कुणाल कामरा यांच्या मार्फत या सगळ्या घटनेचं राजकारण करू बघतायत का? कुणाल कामरा यांनी या घटनेनंतर पुढे जात संविधानाची एक प्रत हातात दाखवलेली आहे आणि संविधानच आमचा आधार आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं. त्यामुळे या प्रकारचं सत्ताधारी पक्षाकडनं तोडफोड करणं किंवा कोणी जर काही कॉमेडी सादर करत असेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय का, अशा अनेक प्रश्न निमित्ताने समोर येत आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, ह्याच्यावर चर्चा करण्यासाठी, या सगळ्या प्रश्नांमागचं राजकारण काय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातले प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार तुलसीदास गोयटे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्सच्या प्लॅटफॉर्मवरती. तुम्ही काल रात्री ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर लगेचच आता महाराष्ट्रात राजकारणात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विचारायचंय की कुणाल कामरा, त्याचं हे विडंबनात्मक काव्य आणि त्याच्यावर आलेली शिवसैनिकांची प्रतिक्रिया, ह्याच्यावर तुमची पहिली रिएक्शन काय? एक लक्षात घेतलं पाहिजे, कुणाल कामरा असो किंवा आणखी कुणीही असो, जो कोणी अभिव्यक्त होतोय त्या अभिव्यक्तीचा अधिकार कुणाल कामरानं जे संविधान दाखवलंय, तो फोटो आत्ताचा आहे की आधीचा ते मला ठाऊक नाही, मात्र त्यांनी संविधान दाखवून जे सुचव पाहिलेलं आहे किंवा सत्ताधारी पक्षात असलेल्यांना संविधानाप्रती असलेल्या ज्या जबाबदारीची जाणीव करून दिलेली आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. की अभिव्यक्ती जर तुम्हाला खुपते, जर तुम्हाला ते पटत नाहीये, त्यामुळे तुमच्या भावना जर दुखावल्या जात असतील तर संविधानानं तुम्हाला सुद्धा न्यायालयात जाऊन, पोलिसांकडे जाऊन योग्य त्या कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचा अधिकार दिलेला आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की सतत काय सांगितलं जातं की जेव्हा अभिव्यक्ती ही मला पटणारी असते किंवा माझ्या सोयीची असते तेव्हाच मी तिचा सन्मान करतो. जर ती माझ्या विचारांनुसार नसेल, माझ्या विरोधात असेल, मला खुपणारी असेल तर मात्र माझी भूमिका वेगळी असते. म्हणजे अर्णब गोस्वामीच्या घरी जाऊन किंवा इतर कुणाच्या घरी जाऊन जेव्हा पोलीस कारवाई करतात तेव्हा मवियावाल्यांना बरं वाटतं आणि आता महायुतीवाल्यांचं तुम्ही पाहताय लाज वाटावी अशा प्रतिक्रिया वाचायला मिळतात. म्हणजे कुणाल कामरानं एक व्यंग गाणं लिहिलं ना आणि सादर केलं. तुम्हाला ते खुपतंय, व्यंगाने उत्तर द्या. तुम्हाला ते खुपतंय, पोलिसांकडे जा. तुम्हाला ते खुपतंय, न्यायालयात जा. सरकार तुमचं आहे. आणि रोहित, एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की सत्ताधारी पक्षालाच का विचारावं लागतं, कारण सत्ताधारी पक्ष हा सत्तेत असतो. कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणं हा सत्ताधारी पक्षाचा कडे असलेलं एक कर्तव्य असतं, जबाबदारी असते. ज्यांच्याकडे जबाबदारी ते जर अशा पद्धतीनं बेजबाबदार वागत असतील, कायद्याला हाती घेत असतील तर कोणत्या तोंडानं कुणाल कामराच्या स्टुडिओत तोडफोड करणारे सत्तेत बसून नागपूरच्या दंगलखोरांना जाब विचारतात? महत्वाचा मुद्दा हा. लोकांना वाटतं अहो तिथं कसं दंगल झाली, इकडे एका व्यक्ती, अहो एक व्यक्ती असो
किंवा अनेक व्यक्ती भारत नागरिकाला संविधानानं जो अधिकार दिला आहे त्याचा जर कोणी भंग करत असेल तो एक की अनेक हा मुद्दाच नाही आहे. जो नियम नागपूरच्या दंगलखोरांना तोच नियम मुंबईत राज्याच्या राजधानीत तोडफोड करणाऱ्यांना सुद्धा लागलाच पाहिजे. रोहित, तर या निमित्ताने पुढचा प्रश्न येतो ते म्हणजे संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे. खरं तर संजय राऊत यांचा काही वर्षांपूर्वी कुणाल कामराने एक पॉडकास्ट पण केला होता आणि आता संजय राऊतांनी कुणाल की कमाल जय महाराष्ट्र असं लिहित एक ट्विट केलेलं आहे. आणि हे सगळं बघता संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना एक या निमित्ताने आयती संधी मिळालेली आहे का की शिंदेंना टार्गेट करण्यासाठी किंवा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस घातलाय तो कसा लोकशाही विरोधात आहे हे दाखवण्यासाठी. आहेच ना. म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही, आता ठाकरेंची शिवसेना याचा फायदा घेणारच. मुळात आतापर्यंत काय घडत आलेलं आहे आपल्याकडे, तुम्हाला थोडस मी पुन्हा भूतकाळात जर मागे न्यायचं ठरवलं ना, अनेकदा असं घडलंय ना. यात एक शब्द खूप प्रचलित होता, शिवसेना स्टाईल. म्हणजे या पद्धतीनं जर तुम्ही अरे कराल तर आम्ही काय करायला तयार आहोत, जायचं आणि बेधडक या वृत्तीनं वागायचं, हीच शिवसेना स्टाईल. गेल्या काही वर्षात विशेषतः उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कार्यभार हाती घेतल्यापासून शिवसेना थोडीशी वेगळ्या मार्गावर जाताना दिसली. तोडफोडीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं अभिव्यक्त होणं हे शिवसेनेच्या बाबतीत सुरू झालं. शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. म्हणजे कुमार कामऱ्याच्या बाबतीत शब्दात सांगायचं तर शिवसेनेतून एक शिवसेना झाली. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना ही संविधानाचा अगदी संविधानाशी नातं सांगत खूपच जास्त जबाबदारीनं वागताना दिसली, संविधानाचे दाखले देताना दिसते आहे. मात्र असं नाही आहे की केवळ उद्धव ठाकरेंमुळे आता शिवसेनेला संविधान आठवतंय किंवा संकटात आल्यामुळे संविधान आठवतंय. मला आठवतंय, जर मी चुकत नसेल तर जेव्हा भारतीय संविधानाची 50 वर्ष झाली ना, तेव्हा तेव्हा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मध्यरात्री शिवसेना भवन इथं शिवसैनिकांना मोठा म्हणजे तेवढी गर्दी मी संविधानासाठी कधी पाहिली नव्हती मुंबईत, आणि शिवसेनेच्या पुढच्या कार्यक्रमात पाहिली नव्हती. त्यांनी शपथ दिलेली संविधानाची. त्यामुळे संविधान आणि शिवसेना अगदीच नवा नाता जुळलाय असंही मी नाही म्हणणार. मात्र आता जास्त जोरात तो पुकारा केला जातोय. आता त्याच वेळी शिंदेकडे काय आहे की शिंदेचे सर्व समर्थक किंवा स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून सध्या वावरतात, ते काय सांगतात की आम्ही बाळासाहेबांची परंपरा जपतो. आम्ही काय करतो, आम्ही खरी शिवसेना आहोत. आणि मग आता जे काही तोडफोड झाली ना, ती सुद्धा शिवसेना टाईल आहे असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्या तोडफोडीत असणाऱ्यांनी, जर मी चुकत नसेल तर कुणाल सरमळकर वगैरे जे त्यांचे स्थानिक पदाधिकारी आहेत, तशीच भूमिका घेतच दिसतंय. अगदी त्यांनी तर देशात फिरू देणार नाही, देश सोडून जावा लागेल वगैरे 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 पण खूप काही बोललेले आहेत. मात्र मुद्दा हा इकडे असा आहे की ठाकरेंची शिवसेना काय करते. एक पहा, खर तर टायमिंग चुकलंय पहा. जर शिंदेची शिवसेना किंवा भाजपावाले आरोप करतात ना की कुणाल कामऱ्याचं हे स्पॉन्सर्ड आहे, त्यासाठी एक जुन्या पॉडकास्ट मधला बहुधा तो असावा, संजय राऊतांसोबतचा फोटो सुद्धा ते व्हायरल करतात आहे की पहा यांचं आधीपासून होतं बरं. आणि नेमकं संजय राऊतांनी ते एक्स वर टाकल्यामुळे आपल्या सर्वांसमोर जास्त पोहोचलं. तर मुद्दा हा आहे ना की जर ठाकरेंच्या शिवसेनेला किंवा संजय राऊतांना, उद्धव ठाकरेंना हे जर पाहिजे असतं व्यंगगानं, ज्यात एकनाथ शिंदे माझ्या दृष्टिकोनातून गद्दार आहेत असं कुणाल कामरा म्हणतायत, अहो मग आता करून काय उपयोग आहे. हे विधानसभा निवडणुकीच्या आधी जर आलं असतं प्रचार काळात तर किती मोठा गदारोळ माजला असता. म्हणजे विधानसभेला बघा, कोणत्याही निवडणुकीत येणार होईल, माझा आजवरचा अनुभव असा आहे की एक मुद्दा एकदा चालतो. आता हा भाग वेगळा की गरिबी हटाव किंवा मुंबई मराठी माणसांची, हे मुद्दे तसे कायम चालणार आहेत कारण ते काही कधी सुटताना दिसत नाही. हा भाग वेगळा. तसंच आता नवा मुद्दा आलेला आहे, जसं काँग्रेसच्या कार्यकाळात इस्लाम खतरे में, तसा आता हिंदू खतरे में, हे मुद्दे पण सध्या चालताना दिसत आहेत. मात्र एक घडलंय काय की जर आता ज्या पद्धतीनं शिवसेनेनं लोकसभेला गद्दार गद्दार खोके खोके करत फायदा मिळवला संविधान बचावच्या जोडीला, तो त्यांना विधानसभेला मात्र गद्दार गद्दार करत मिळाला नाही, कारण तो मुद्दा तिकडे वाफ निघून गेलेली. जर हे गाणं तेव्हा आलं असतं विधानसभेला तर स्वाभाविकरित्या
लोकांच्या डोक्यात पुन्हा 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 ते बिंबवलं असतं आणि त्याचा फायदा झाला असता. तेव्हा मला तरी सध्या हे लॉजिकल वाटत नाही की ठाकरेंच्या शिवसेनेनं किंवा संजय राऊतांनी हे गाणं करून घेतलं. कारण आता मुंबई महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिकांच्या ज्याला मिनी विधानसभा म्हणता येईल त्या निवडणुका सध्या सुद्धा पावसाळा झाल्याशिवाय होईल असं दिसत नाहीये. त्यामुळे उगाच कुणाल कामरांकडे संशयाचा बोट दाखवण्यासाठी त्यांचं ते व्यंग गाणं हे स्पॉन्सर्ड आहे हे म्हणण्याची चूक आपण तरी करायला नको असं मला वाटतं. मात्र घडलंय कसं पहा, ज्यांनी तोडफोड केली ना ते खरे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि कुणाल कामराचे सर्वात एकदम जबराट फॅन दिसतात. तुम्ही मला सांगा, तुम्ही आणि मी अगदी उठल्या उठल्या रोज कुणाल कामरा आज काय बोलले असं पाहायला जातो का हो? किंवा तुम्ही द पॉलिटिक्सवर रोज उठून पहिलं ना आज कुणाल कामरा काय बोलले त्याच्यावर शो करूया असं नाही घडत ना हो. अहो आज काल तो हल्ला केला, तोडफोड केली, तेही मला वाटतं त्या हॉटेलवाल्याचं नुकसान झालं की कुणाल कामराचा तो वेगळा विषय आहे. त्यामुळे त्यातून झालं काय माहितीये का, लाखोंच्या की कोट्यवधींपर्यंत ते गाणं पोहोचलं. लोकांनी मला आतापर्यंत सकाळपासून 12-15 लोकांचे मी व्हॉट्सअपवर बघतो तो व्हिडिओ पाठवतात आहे आणि काय लिहितात, याच्यावर बंदी येईल त्या आधी पाहून घ्या. आता त्यामुळे लोक अजून 100 लोकांना, अजून 100 लोक, 1000 लोकांना, अहो तुम्ही व्हायरल करण्यासाठी किती मोठं प्रमोशन केलं, कोट्यवधींचं प्रमोशन, काही लाखांचं तोडफोड, आणि ती सुद्धा कदाचित मगाशी मी म्हणालो तसं नागपूरच्या दंगलखोरांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी जी कडक भूमिका घेतली ना, खरोखर कौतुक आहे त्याबद्दल. कारण दंगलखोर कोणीही असो, हिंदू, मुसलमान, मराठी, अमराठी किंवा कोणत्याही पक्षांचे, पंथाचे, विचारांची नुकसान भरपाई वसूल केली तरच कुठंतरी जरब बसू शकेल, केवळ जेलमध्ये टाकून नाही. आर्थिक फटका महत्वाचाच. तेच आता या हे जे तोडफोड करणारे आहेत ना त्यांना सुद्धा भरावं लागणार आहे. अहो कायदा आहे तसा, उच्च न्यायालयाच्या यांनी पण तसं करावं लागणार आहे. लोक न्यायालयात जाणार आहे या प्रकरणात. केवळ काय त्या 13-14 जणांवर गुन्हा नोंदवला म्हणजे त्याला नंबर काही म्हणतात की असे काही कोणतेही हजर केले आणि सुटलो, गेला तो काळ. आता माध्यम सुद्धा लक्ष ठेवून असतात, समाज माध्यमांवर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे स्वाभाविकरित्या याची किंमत आणि कुणाल कामराला व्हायरल करण्याचं श्रेय आणि त्याची किंमत ही शिंदेच्या शिवसेनेच्या त्या कार्यकर्त्यांनाच भोगावी लागणार आहे. यातनं फडणवीस सरकार समोर दोन प्रश्न मला दिसतात. एक तर की जसं तुम्ही एक मुद्दा मांडला की नागपूरच्या दंगलीमध्ये सगळी जी दंगलीचं नुकसान आहे ते दंगलखोरांकडनं वसूल करण्याचं ठणकावून देऊन फडणवीसांनी सांगितलं. आणि अर्थात त्यात काही चूक नाही, कारण की सुप्रीम कोर्टाचा तसा आदेश आहे की दंगलखोरांकडनं नुकसान भरपाई घ्यावी. पण मग तीच कारवाई, तोच नियम या ठिकाणी ज्या स्टुडिओ मालकाचं नुकसान झालेलं आहे त्या स्टुडिओ मालकाला लागणार का? त्याला नुकसान भरपाई या एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांकडनं मिळणार का? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा येतो की याच्या आधी महाराष्ट्रात कोरटकरांचं प्रकरण घडलं होतं की ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एका युद्धात पळून गेले असा अपमानजनक उल्लेख त्यांनी केला होता. आणि हा उल्लेख केल्यानंतर अजूनही कोरटकर सापडलेले नाहीयेत. तर मग या कोरटकरांच्या विरोधात काही ठिकाणून प्रतिक्रिया उमटल्या, पण एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेकडनं अशा प्रकारची तोडफोड किंवा अशा प्रकारची काही हिंसक प्रतिक्रिया आल्याचं दिसलेलं नाहीये. अर्थात पत्रकार म्हणून आणि संविधानाचं रक्षण करते म्हणून आपली अजिबात अशी अपेक्षाही नाही की त्यांनी अशी रिॲक्शन द्यावी. पण हा रिॲक्शन मधला हा जो खेळ आहे सगळा, तो असा का होतो आणि मग एकाला एक नाही दुसऱ्याला दुसरं नाही असं का होतं, मला तुम्हाला विचारायचं आहे. नाही, लक्षात घ्या, पहा ना, म्हणजे कसं होतं माहितीये का की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे अपमानास्पद बोलतात किंवा गलिच्छ बोलतात, म्हणजे प्रशांत कोरटकर हा सुद्धा पत्रकार होता, याची मला लाज वाटते. या शब्दात बोलावं लागतं कारण आपण पत्रकार आहोत. पत्रकारानं बोलताना भान बाळगलं पाहिजे. कोरटकर हे न्यूज पूर्वी IBN लोकमत, त्यानंतर पुढे त्याच चॅनलमध्ये मोठे मोठे होत गेले, त्या चॅनलमधून ते पुढे आले आणि काय झालं, अहो सरकारी अधिकारी वगैरे वगैरेंची हे करून खूप काही घडलं ना. त्याचंही कोणाला पोटदुखी असण्याचं कारण नाही. माझं मत असं असतं की प्रशांत कोरटकर सारखा माणूस कोणत्या मार्गाने जर पुढे जात असेल तर पोटदुखी नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही काहीतरी बरळता, काहीतरी गलिच्छ बोलता, तसंच राहुल सोलापूर सारखे म्हणजे एवढे मोठे अभिनेते ना, तुम्ही जबाबदारीनं बोललं पाहिजे ना. अहो तुम्ही काहीही बोलता नाही म्हणजे ते तसं झालं होतं. अहो एखाद्या डिप्लोमसीला जर तुम्ही लाचखोरी म्हणत असाल तर माफ करा, हिंमत दाखवणार का तुम्ही की पंतप्रधान मोदींनी हिऱ्याची लाच दिली असं बोलणार आहात? तो अपमान ठरेल सन्माननीय पंतप्रधान मोदी यांचा. कारण जेव्हा परदेशात जातो आपण तेव्हा तिथे डिप्लोमसीचा भाग म्हणून सुद्धा अनेक गोष्टी केल्या जातात.
अहो चीनमध्ये आपली हापूस आंब्याची डिप्लोमसी रंगलेली. असं नसतं, ती लाच नसते. मात्र याचं भान न बाळगता काहीही बरळलं जातं. आणि ते सोलापूरकर असो, कोरटकर असो, अशांबद्दल शिंदेच्या शिवसेनेतून कधीतरी त्यांना अद्दल घडवली. आणि ती कायदेशीर, मी अद्दल हा शब्द या तोडफोड पद्धतीच्या बाबतीत बोलत नाहीये, त्याला मी अद्दल नाही समजत. तो तर भेकडपणा असतो. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला हल्ला करणं हा भेकडपणाच असतो. मात्र कायदेशीर मार्गानं पुराव्यांसह त्याला अद्दल घडवणं, त्याला मी खरी अद्दल घडवणं म्हणतो. त्यामुळे या लोकांनी कोरटकरच्या बाबतीत म्हणजे किती हो बातम्या पेरल्या जातात की कोरटकर दुबईला पळाला, इकडे पळाला, नंतर कळतं नाही पासपोर्ट आहे, नंतर हे मिळालं ते मिळालं. लाज वाटते पोलिसांची की एका कोरटकरला तुम्ही पकडू शकला नाहीत आजपर्यंत. दुसरं, राहुल सोलापूरकरांचं प्रकरण काय झालं त्याचं काहीच कळत नाही आपल्याला. म्हणजे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा आपण सांगायचं की आम्हाला कसा अभिमान वाटतो, आम्ही कसं त्यांच्या विचारांवर चाललो, आणि दुसरीकडे त्यांच्याबद्दल बदनामीकारक बोलणारे म्हणजे या महाराष्ट्रातला कोणत्याही जाती धर्माचा, कोणत्याही, हा शब्द मी खूप जबाबदारीनेच बोलतोय, कोणत्याही, म्हणजे विनाकारण नाही तर विशिष्ट समाजाकडे बोट टाकून ते तसेच असं बोलण्याची दोन्हीकडे आपल्याला एक अपप्रवृत्ती दिसतं. मी तसं बोलणार नाही. काही काही ठराविक टाळकी सडलेले मेंदू सगळीकडे असतात, परंतु असे सडलेल्या मेंदूंना कायदेशीर मार्गानं अद्दल घडवताना ज्यांनी शेपट्या टाकल्या ते शिंदेच्या शिवसेनेचे हे कार्यकर्ते. आता ते कुणाल कामरा नसलेल्या ठिकाणी जाऊन तोडफोड करता. अहो तुम्ही अशी जेव्हा तोडफोड करता तेव्हा ज्या देशाच्या नावानं तुम्ही राजकारण करता, राष्ट्र प्रथम बोलता, त्या राष्ट्राच्याच संपत्तीचं नुकसान करत असताना तेव्हा कुठे जातो तुमचा धर्म? हा धर्म म्हणजे मी हिंदू मुसलमान या अर्थानं बोलत नाहीये, कर्तव्य धर्म या अर्थानं बोलतोय. कुठंतरी राजकीय पक्षांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की जे पेरलं तेच उगवतं. आज तुम्ही करताय. आणि लक्षात घ्या, आठवा थोडस रोहित, काय घडलेलं नरसिंहराव, म्हणजे मला आठवतं ते जेव्हा पंतप्रधान होते, मी शिकताना त्यांचं आठवतं मला, किती किती त्यांच्यावर टीका करायची हो. राहुल गांधींचं पप्पू शोधायचं का त्या हॅशटॅग पप्पा झाला आणि चोपायचं काय मग लोकांनी? असं असतं का हो कधी? तुम्ही अगदी म्हणजे आदित्य ठाकरेंच्या बाबतीत, आदित्य ठाकरे त्यांचा एक सहकारी जो आता शिंदेच्या शिवसेनेत गेला, म्हणजे बोलताना पण मला जड जातं त्यांच्याविषयी गलिच्छ, की त्यांचे तसं काहीतरी आहे बरं दोघांमध्ये, त्यामुळे आदित्य ठाकरे लग्न करत नाही, हे सडकं, हे अतिशय गलिच्छ अशा अफवा पसरवणारे सडके मेंदूच नंतर दिशा सालियन प्रकरणात त्यांच्याविषयी थेट आणखी घाणेरडा आरोप करतात. अहो तुम्ही ते खरे की तुम्ही हे खरे? आणि एखाद्या नेत्याविषयी बोलताना भान तर बाळगलं पाहिजे आधीचा घटनाक्रम, परंतु ते सर्व विसरवलं जातं आणि फक्त सडक्या मेंदूतून, एखाद्या ड्रेनेज लाईन मधून, किंवा स्पष्ट बोलू तर संडासाच्या टाकीतून जसं कधी कधी फसफसून घाण बाहेर येते, तशी ज्यांच्या सडक्या मेंदूतून येते त्यांच्याबद्दल काहीच केलं जात नाही. हा जो मुद्दा आहे ना, हा मुद्दा खरोखर आपल्या मनाला आणि मेंदूलाही लागावा असाच आहे. आणि एक आणखी छोटस सांगतो रोहित, हे जे हल्लेखोर असतात ना हो, ते स्वतःचं डोकं नाही वापरत, हे दुसऱ्याच्या डोक्याने चालतात. आता घडणार काय माहित आहे का, त्यातल्या अनेकांवर 13 जणांचे कळलं मला की गुन्हे दाखल झाले. कदाचित ती संख्या वाढू शकते व्हिडिओ पाहून. चेहरे दिसलेले आहेत, स्वतःच्या हातानं पुरावा दिलेला आहे. अहो त्यांच्या पुढची अनेक वर्ष ही कोर्टात चपला घासण्यात जाणार आहेत. सरकारी नोकरीसाठी जातील तर तिकडे हा गुन्हा दाखवावा लागणार, आणखी कुठे जातील तर तिकडे एक पोलीस रेकॉर्ड समोर येणार आहे. अहो तरुणांचं, मग त्यांचा जात धर्म कोणताही असो, त्यांचं करिअर उद्ध्वस्त करण्याची कार्यबाजी सुद्धा या तोडफोडी मागे असते. भडकवणारे सडके मेंदू वेगळे राहतात आणि हे हात मात्र पकडले जातात, त्यांच्यावर टीका होते, त्यांचा आरोपी, आणि पुढे तर जर गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा सुद्धा होते, त्यांची कुटुंब बर्बाद होतात. हेच सर्वात मोठं दुःख आहे. त्यामुळे स्वतःचं डोकं वापरा, डोकं भडकवू नका, डोकं उपयोगात आणा, एवढंच मला सांगावं असं वाटतं रोहित. एक वेगळा मुद्दा या सगळ्या प्रश्नाच्या किंवा विषयाच्या अनुषंगाने उपस्थित करतो, ते म्हणजे खरं तर एकनाथ शिंदे यांचं शिवसेना सोडणं आणि शिवसेना फुटीवर फार मोठं महाभारत हे महाराष्ट्रात घडून गेलेलं आहे. त्यावर इलेक्शन कमिशन पासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्या ज्या कॉन्स्टिट्यूशनल
स्टॅच्युटरी बॉडीज आहेत त्या इन्व्हॉल्व्ह होत्या आणि या सगळ्यातनं जो काय निकाल हाती लागला त्यातनं एकनाथ शिंदे यांना शिवसेना आत्ता तरी देण्यात आलेली आहे. काही यातल्या पिटिशनच्या सुप्रीम कोर्टात अजून पेंडिंग आहेत, म्हणून मी जबाबदारीने विधान करतोय. पण असं असताना जेव्हा कुणाल कामरा हे म्हणतात की शिवसेना ही शिंदेची नाही किंवा त्या अर्थाची ती विधानं करतात की गद्दार आहेत किंवा हे सगळं, तर हे कुठेतरी कुणाल कामरा यांच्याकडून सुद्धा हा कुठेतरी नॅरेटिव्ह सेटिंगचा भाग वाटतो का? कारण की मी हा प्रश्न जबाबदारीने विचारतोय. इकोसिस्टीम या डाव्यांच्या पण आहेत आणि उजव्यांच्या पण आहेत. पण असं असताना सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि मला आठवतं की शिंदेकडनं याच्या संदर्भातले एक परिपत्रक काढण्यात आलं होतं की याच्या पुढे शिवसेना ही शिंदे म्हणजे शिंदे गटाला शिंदे गट शिवसेना म्हणू नये, शिवसेना असाच उल्लेख करावा आणि त्यांनी माध्यमांना ते पत्र दिलं होतं. असं झाल्यानंतर जेव्हा कुणाल कामरा हे बोलतो तेव्हा तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग म्हणून बघावं का कुठेतरी नॅरेटिव्ह सेटिंगचा पण एक भाग म्हणून बघावं? आपल्याला दोन भाग याचे करावे लागतील. एक म्हणजे तुमच्या माझ्यासारखे पत्रकार अभिव्यक्त होताना कदाचित एकनाथ शिंदेसाठी गद्दार हा शब्द वापरणार नाहीत, वापरूही नये असं. आता हे परत माझ्या पत्रकारितेच्या संकेतानुसार मी बोलतोय. मात्र दुसरा जो मुद्दा येतो ना की शिंदेची शिवसेना किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी किंवा शरद पवारांची आणि ठाकरेंची शिवसेना, हे सामान्य लोकांना कळावं यासाठी गरजेचं असतं असं मला वाटतं. सगळीकडे काही खूप तांत्रिकदृष्ट्या अचूक असं वापरायला गेलो तर लोकांचा खूपच गैरसमज होतो, लोकांना कळत नाही. हे वास्तव माध्यमात काम करताना पत्रकार म्हणून लक्षात घ्यावं लागतं, तेवढी सूट घ्यावी लागते आपल्याला. मुद्दा कुठे येतो? इकोसिस्टम 100%. म्हणजे ती केवळ महायुतीकडे म्हणजे भाजपाकडे आहे, शिंदेकडे आहे, अजित पवारांकडे आणि समोरच्यांकडे नाही का? 100% आहे. फक्त टायमिंगमुळे मला थोडस यावेळी वेगळं वाटतंय. मगाशी मी जो उल्लेख केला की आता एकनाथ शिंदेसाठी गद्दार गद्दार कळून अगदी कुणाल कामरानं असं धरून चालू की ठाकरेंसाठी ते केलं तरी आता काय फायदा होणार आहे. कारण लक्षात घ्या, सध्याचा काळ कोणता आहे, मी अनेकदा उदाहरण देत असतो. हा मल्टिप्लेक्सचा काळ आहे हो. पूर्वीसारखं नाहीये. माझ्या लहानपणी मी वाचायचो असं, मोठमोठे फलक लागायचे की 100 आठवडे, 50 आठवडे, 25 आठवडे, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव, हे चित्रपटांच्या पॉकेजवर दिसायचे बोर्ड. आताचा काळ कसा आहे? तेव्हा 5-5 वर्ष पण चित्रपट बनायचे. आता काय असतं, 5 महिन्यात बनतात. शुक्रवारी रिलीज, शुक्र शनी रवी 3 दिवसाची कमाई, आणि सोमवारी कळतं ठरतं की तो चित्रपट पुढे किती चालणार आणि किती कोणत्या क्लब मध्ये जाणार, 100, 200 वगैरे वगैरे क्लब मध्ये. हा मल्टिप्लेक्सचा काळ आहे ना. तसंच व्हायरलचा काळ आहे. 20 सेकंदाच्या क्लिपमध्ये आपण सुरुवातीच्या 5 सेकंदात ठरवतो की पुढे बघायचे की नाही, आणि स्क्रोल अप स्क्रोल अप स्क्रोल अप चालू असतं आपलं. तसंच कुणाल कामरांनी आता जो गद्दार गद्दार व्यंगगानं केलं, किती दिवस चालणार आहे ते? कुणाल कामरांनी याआधी केलेलं अर्णबचं, तुम्ही मी सांगतो म्हणून लोकांना आठवत असेल ना, ते विमानाचं सुद्धा आता नरेश मुस्के बोलले तेव्हा लोकांना आठवलं असेल की त्यांना बंदी घातलेली. आपली स्मरणशक्ती आणि त्यातही लोकांची स्मरणशक्ती ही खूप कमजोर असते. त्यामुळे हा नरेटिव्ह सेटिंगचा भाग नसेलच असं. बघा, नरेटिव्ह सेटिंग आहे असं मी टायमिंगची आणि लॉजिकली मला पटत जरी नसलं तरी तसं सुद्धा पुरावा माझ्याकडे नाहीये. त्यामुळे मी तसं अगदीच खोडून टाकणार नाही. तसंच हे नसावंच आणि असावंच असं दोन्ही ठामपणे नाही. मात्र कुणाल कामरांची आजपर्यंतची भूमिका ही स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रस्थापित विरोधी राहिलेली आहे, सत्ता विरोधी राहिलेली आहे. केंद्रातले नरेंद्र मोदी आणि राज्यातले जे कोणी सत्ताधारी असतात त्यांच्या विरोधात बोलायचं ही त्यांची भूमिका दिसलेली आहे आपल्याला. त्यामुळे मी असं मुळीच नाही म्हणणार की यात अगदीच अजेंडा नाही आहे का. त्यांचा व्यक्तिगत का होईना सत्तेला विरोध करण्याचा, शिंदेना ठोकण्याचा, फडणवीसांना ठोकण्याचा, अजित पवारांना ठोकण्याचा, मी शब्दातून ठोकण्याचा बोलतोय, अजेंडा हा 100% असू शकतो. त्याचा इन्कार करता येणार नाही. फक्त ती इकोसिस्टम ठरवून आहे का तयार झालेली, याबद्दल पुराव्याअभावी मी स्पष्ट बोलणार नाही. रोहित. सर, शेवटचा प्रश्न घेतो या अनुषंगाने आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला आपल्या सगळ्यांनाचे अधिकार आहे. जेव्हा कुणाल कामरा किंवा कॉमेडी किंवा अगदी ह्याच्या आधीच घडलेलं जे रणवीर अहलावालियाचं जे एक पॉडकास्ट होतं त्याच्यावरनं पण अशीच कॉन्ट्रावर्सी झाली होती. या निमित्ताने प्रश्न असा येतो की कुणाल कामरानी त्यांच्या पॉडकास्टमध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. अर्थात आपलं संविधान सगळ्या नेत्यांवर टीका करायला स्वातंत्र्य देतं, पण ती टीका ही वैयक्तिक स्वरूपाची नसावी असंही त्यामागचं एक लॉजिक आहे. ही टीका ध्येय धोरणांवरती असावी, सरकारी निर्णयांवरती असावी किंवा देशाच्या इंटरेस्टमध्ये जे काही असतील गोष्टी त्याच्यावरती टीका असावी.
कुणाल कामराने या पॉडकास्टमध्ये नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना त्यांचं जो काय चहाचा पूर्वी लहान असताना केलेला त्यांनी एक व्यवसाय असेल किंवा त्यांची पत्नी आणि त्याच्याबद्दल केलेला एक उल्लेख असेल आणि त्यातनं अमित शहाना त्यांनी थोडंसं त्याला म्हणतो आपण की बिलो द बेल्ट अशी त्यांनी टीका केलेली आहे. रणवीर अहलावालीला पण ह्याच्याबद्दलच खूप टीका झाली होती की त्यांनी जे विधान केलं होतं ते फारच गलिच्छ या कॅटेगरीतलं होतं. तर कुठंतरी ही जबाबदारी या सगळ्या स्टँडअप कॉमेडियन किंवा जे स्वतःला कलाकार म्हणून घेतात त्यांची पण आहे की टिका करताना कुठेतरी एक पातळी किंवा कुठेतरी एक थ्रेश होल्ड किंवा कुठेतरी एक सेल्फ सेन्सॉरशिप ही पाहिजे की ज्यातनं एखाद्यावर वैयक्तिक हल्ले होणार नाहीत, वैयक्तिक टीका टिप्पणी होणार नाहीत. रोहित, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. तुम्हाला मला मग त्यात अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य उपभोगणारे कलाकार असतील, अशा प्रकारचे स्टँडअप कॉमेडियन असतील, लेखक असतील, कवी असतील, पत्रकार असतील, तसंच सामान्य माणसं सुद्धा, आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे. त्यातही व्यावसायिक भूमिकेतून जर आपण असं काही सादर करत असू तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की जर आपल्याला सेन्सॉरशिपचा बडगा नको असेल, ते जोखड खांद्यावर घ्यायचे नसतील, अधिकृत स्वरूपात ते असतातच. मात्र जर अधिकृत स्वरूपात कायदेशीर मार्गाने आपल्याला सेन्सॉरशिप नको असेल, भविष्यात तो धोका टाळायचा असेल, तर आपण सर्वांनी एक जबाबदारी नक्की पार पाडली पाहिजे. मगाशी मी काय म्हणालो की मागच्या एका शो मध्ये बहुधा तुमच्याच मी किरीट सोमय्यांच्या व्हिडिओचा उल्लेख केलेला की किरीट सोमय्यांना पुढारी न्यूज या चॅनलला असताना मी ओपन फोरम या कार्यक्रमात सर्वात आधी वैचारिकदृष्ट्या उघडं पाडलं की कशा पद्धतीनं ते आरोप करतात. आणि त्यानंतर त्यांनी स्वतः मान्य केलं की मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला रामराज्य आणायचं, त्यामुळे मी राजकीय नेत्यांवर विरोधात आरोप करतो, ते आमच्याकडे आले की मात्र मी शांत होतो, हे त्यांनी म्हटलेलं. हे असतं उघडं पाडणं. तसं काहीतरी नागडं दाखवणं की जो गुन्हा आहे का, तर नाही, नव्हता तो गुन्हा. जोपर्यंत माझ्यासमोर पीडिता नाही, पीडिता असती, माझ्याकडे आली, पोलिसांकडे तक्रार घेऊन तर तिने दाखवली असती, पोलीस तक्रार सुद्धा त्यात महत्वाची, तर नक्कीच तिच्यासाठी लढायला उभं राहायला पाहिजे, ही भूमिका असते. आता या बाबतीत काय घडतंय पहा की तुम्ही टीका करताना इतक्या टोकाला जात आहात की तितक्या टोकाला तुमच्या अभिव्यक्तीमागच्या हेतूविषयीच शंका निर्माण होते. तिथं जपलं पाहिजे. म्हणजे अगदी मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कडवट समर्थक म्हणून सांगतो की माझा विरोध हा त्या हल्ल्याला आहे, त्या तोडफोडीला आहे. मात्र या प्रकारे थेट कुणाला तरी राजकीय नेत्याला आपण गद्दार संबोधायचं, आणखी काहीतरी बोलायचं, अहो म्हणजे त्यातून पण घडतंय कसं रोहित. आता इथं ना थोडीशी मला वाटतं आपले जे व्ह्युअर्स आहेत, प्रेक्षक, म्हणजे सामान्य माणसाला पण आपण भलतच निष्पाप समजतो. हे सुद्धा खूप चालू आहे, तो मला माहिती आहे, शब्द खुपतील पण हे बोलले पाहिजे, ते चालूच आहे. त्यांना पण कसं असतं माहितीये का, असं काहीतरी आवडतं. म्हणजे पहा, तुम्ही हळूच कोणाच्या तरी कानात काहीतरी गॉसिप करताना ते झटपट ज्या वेगानं व्हायरल होतं आणि लोक ज्या उत्सुकतेने ऐकतात, तेवढी उत्सुकता तुम्ही काहीतरी चांगलं सांगा, काहीतरी ज्ञानवर्धक सांगा, काहीतरी जाग करणारं सांगा, नाही ना हो दाखवली जात. लोक आता तर म्हणजे रिमोट टीव्हीच्या बाबतीत रिमोट अधिकार होता असं मी म्हणायचो की चांगलं आणि वाईट ठरवणारे तुम्ही आहात, तो अधिकार वापरा. हो, डिजिटलच्या बाबतीत आणखी पुढचं आहे ना तुमच्या हाती. 10 सेकंदात तुम्ही हे असं बोट केलं की तुमचं पुढचं व्हिडिओ क्लिप सुरू होऊ शकते. मात्र तुम्ही एन्जॉय करता, दुसऱ्याला रोस्ट होताना पाहून तुम्हाला सुद्धा, माफ करा, शब्द खुपेल, मात्र एक विकृत आनंद मिळतो. तो आनंद उपभोगण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाहता, जास्तीत जास्त पाहता, मिलियन्स ऑफ व्ह्यूज मिळतात. त्यातून असं एक हे तयार होतं की अरे अल्गोरिदम काय सांगताय. म्हणजे हा एक वेगळा वेगळा, माफ करा, थोतांड हा शब्द वापरेन मी, तो असला तरी, की कंटेंट इज द किंग वगैरे काही नसतं. अल्गोरिदमचा खेळ असतो अनेकदा, त्याच्या मागचा बॅक मॅनेजमेंट जे चालतं त्यातून खूप काही घडतं. आणि पुन्हा मग काय घडतं, तुम्ही पाहत जाता, त्यामुळेच त्याचे तशाच पद्धतीचा व्हिडिओ, त्या पद्धतीचे ट्रेंड, मग आई आई बहिणीवरून शिव्या, मग अगदी कुठेही कार्यालयीन जगात सुद्धा शिव्यांचा एक नवा ट्रेंड काही वेळा दिसतो आणि त्याचं समर्थन सुद्धा केलं जातं. नाही त्यात काय आजकाल चालतं, हो आजकाल चालतं, हीच भूमिका घात करते. आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर आपल्याला धोक्यात आणायचं नसेल तर आपण अभिव्यक्त होताना जबाबदारीनंच झालं पाहिजे. मला दिलेली शिवी जशी मला लागते ना, तशी समोरच्याला दिलेली सुद्धा लागली पाहिजे. माझ्या आवडत्या नेत्याला जर कोणी वावगं बोललेलं मला खपत नाही ना,
तर मला समोरच्या नेत्याला सुद्धा तसं बोललं नाही पाहिजे याचं भान जर आपण ठेवलं, म्हणजे आता ज्याने तोडफोड केली ना त्यांची भूमिका जर अर्वाच्य कोणी बोलू नये, गलिच्छ कोणी बोलू नये अशी असेल, तर कृपया आदित्य ठाकरेंच्या बाबतीत जे जे बोललं गेलंय ना तिकडे जाऊन सुद्धा त्यांनी तोडफोड करावी, त्या नेत्यांच्या तोंडाला काळं फासावं. नाही घडणार होत तसं. दुटप्पीपणा हा स्थायी भाव झालाय. त्यामुळे आपल्याकडूनच अपेक्षा अभिव्यक्त होताना भान बाळगलंच पाहिजे. जसं संविधानानं आपल्याला अधिकार दिलेला त्या संविधानानं काही कर्तव्य सुद्धा सांगितलेली आहेत आणि समाजाची म्हणून सुद्धा काही नैतिक कर्तव्य असतातच ना, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कपड्यांच्या आत आपण प्रत्येक जणच उघडे नागडेच असतो हो. पण म्हणून काही पब्लिक जागी आपण कपडे काढून फिरायचं नसतं. किती कपडे घालायचे किती नाही, कुठे कसे कपडे घालायचे याचा ड्रेस कोड जसा आपण पाळतो ना, तसाच या बाबतीतला अभिव्यक्ती कोड सुद्धा स्वतःच स्वतः सरकारनं लादू नये, सरकारला तशी संधी मिळू नये असं वाटत असेल तर तुमच्या माझ्यासारख्या कामरासारख्या प्रत्येकानं पाळलाच पाहिजे असं मला वाटतं. यात कुठं सेल्फ सेन्सॉरशिपला कृपया हुकुमशाहीकडे जाणारी वाटचाल असं समजू नका. उलट त्या धोक्यापासून वाचायचं एक प्रतिबंधात्मक उपाय समजा, अशीच माझी विनंती आहे. रोहित. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. खूपच साधक बाधक चर्चा झाली आणि या विषयावर नवीन पैलू हे आपल्या प्रेक्षकांसमोर आले. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की जो हा व्हिडिओ बघतायत त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावरती जरूर कमेंट बॉक्समध्ये नोंदवाव्यात आणि द पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये. आताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.